समजल्या जाणाऱ्या भांडूप नगरीमध्ये भांडूपची नवसाई शिवजयंती उत्सव समिती भांडूप यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम राबवला जातो आणि त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आजचा पवित्र दिवस आमने सामने डबलवाडीच्या जंगी सामना आम्हा 2 मेळाव्यामध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः विनोद चव्हाण गाव माझे घोडगे भरणी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला असणारे बुवा माझे परममित्र परमश्रेष्ठ सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान संदीप लोके बुवा लेंगडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही बुवा या ठिकाणी आमंत्रित करू परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उद्दांत हेतूने भांडूपची नवसाई शिवजयंती समितीने या ठिकाणी पाचारण केल्याबद्दल प्रथमतः येथील सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी फोनद्वारे आमच्याशी संपर्क केला ते सन्माननीय माझे मित्र श्री मंदार परब आणि त्यांचे सहकारी यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय कैलासवासी भजन महर्षी व जयराम घाडगावकर यांचे चिरंजीव श्रीमान दामो घाडगावकर या ठिकाणी आलेले त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. माझे गुरुबंधू संजय परब हे सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार करतो. माझे पंचशिक्षक सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय संदीपजी गावडे बुवा आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. अनेक नामवंत भजनी बुवा कपवाद वादक तबला वादक नाट्य कलाकार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाला वंदन करू श्री स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करू माझी गुरुमाऊली भजन महर्षी चिंतामणी बुवा पालचार पूर्वज जीवनपणी बुवा यांच्या स्मृतीत अभिवादन करू. सन्माननीय भांडूप नगरीची शान माझ्या कोकणची शान कैलासवासी भजन महर्षी काशीराम परब यांच्या स्मृतीत अभिवादन करू. ओम ब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू. छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करू. या ठिकाणी आमने सामने डबलवाडी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. तूच सूर ठावा मजसी तूच तूच सूर ठावा मजसी तूच सगुण रूप धारी देवा हे
नाम गूंज जाएगा, चेहरा ही बदल जाएगा, नाम गूंज जाएगा, चेहरा ही बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, पहले याद ओ नाम भूल जाएगा, नाम भूल जाएगा, नाम भूल जाएगा। जरा पेटी आवाज द्या। ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, ओंकार हे रूप स्वरात सर्वांचे जाणावे, ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, जिथुनी पाहावे वेद शास्त्र, जे तुझे पाहावे, नमन करावे कुळदैवतांशी, कुळदैवताची, नमन करावे कुळदैवतांशी, नमन करावे हा. कुळदैवताची, माता पितरांशी सर्व भावे, माता पितरांची सर्व भावे, मस्तक ठेवावे संतांची हे चरणी, मस्तक ठेवावे संतांची चरणी, सदा वसवानी शिवनाम, सदा वसवानी शिवनाम, शिव शिवायचे उच्चारावे मुखे, शिव शिवायचे उच्चारावे, शिव शिवायचे उच्चारावे मुखे, शिव शिवायचे उच्चारावे, जन्म मरण मुखे नाश, जन्म मरण दुखे नाशतानी, जन्म मरण दुःखे नाशतावे, जन्म मरण दुखे नाशतानी, जन्म मरण दुःखे नाशतावे, अलंकापुरी पुण्यभूमी, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुखाचे, नांदतो ज्ञानराजा दया आठवीता महापुंडरा, नमस्कार माधा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम, श्री ईश्वर श्री रामेश्वर, समर्थ महापुरुष बजरंग, हरि 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 हरि
सुराने लय याचा एकत्र संगम करून ब्रह्मनादाची टाळी वाजवणे म्हणजेच भजन आहे. भजन म्हणजे भक्तीचं साधन. या कलियुगामध्ये परमेश्वराला जवळ जाण्याचा मार्ग जर कुठला असेल तर ते नामस्मरण भजनच आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. जे दिसत आहे हे सगळं नाशवंत आहे आणि दिसत नाही तो परमेश्वर आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी हे नामस्मरण आहे. आज भजन कोणामुळे जिवंत आहे तर पहिलं नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उद्या माझ्या राजाची जयंती आहे. पण आमचा राजा फक्त 50 वर्ष जगला. पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत हे जग आहे, तोपर्यंत छत्रपतींचा इतिहास आयुष्यात कोणी पुसू शकत नाही. असा चिरंतन इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. एकदा माझ्या राजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रत्येकाला आठवण येते. जेव्हा छावा पिक्चर आला तेव्हा कळलं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला कळला. पण आज छत्रपती संभाजी महाराज जर असते ना तर कायदा सुव्यवस्था काय असती, हिंमत काय बलात्कार करण्याची कोणाची, एवढा कडक कायदा संभाजी महाराज राबवायचे. अवघ्या 32 वर्षामध्ये आपल्यामधून निघून गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष. मला सांगा, एकमेव जगातला राजा, त्या राजाच्या दरबारात कधी बाई नसली नाही असा एकमेव जगातला राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आज हे भजन मंदिराचे कळस, अंगणामधली तुळस आणि हे नामस्मरण जिवंत आहे. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. मुंबई सारख्या ठिकाणी आज आपण पोट भरतो, स्वाभिमानाने जगतो. याचं श्रेय कोणाला जात असेल मुंबईमध्ये तर ते श्रेय जातं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना जातं. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणून पहिली सुरुवात माझ्याकडे आहे. माझ्या जोडीला लोकेबो आहे, सर्वांना ज्ञात आहे. मला वाटतं या व्यासपीठावर लोकेबो आणि मी ही पहिलीच डबलबारी या व्यासपीठावर आज होते. बाकी दुसरीकडे झाल्या, बरोबर ना? मग पहिलीच डबलबारी आज लोकेबो म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पहाडी आवाजाचे बादशाह त्यांना आम्ही मनापासून मानतो. हो ना बुवा, मनापासून तुम्हाला पहाडी आवाजाचे बादशाह मानतो. फक्त एकच गंभीर, त्यांच्याकडे बघितल्यानंतर लोकेबोंची आठवण मनोमनी येते. खरंच गौतम गंभीरचा चेहरा आणि माझ्या लोकेबोंचा चेहरा. हो बुवा, जरा हसावं, जरा हसा बघा. एका गाडीतून आलो आपण. उद्या परत तिरंगी सामना कणकवलीला, सांडवेला एका गाडीतूनच जाणार आहोत. हा, जन्माला आलो एका कुशीत, आईच्या पोटी जन्माला आलो. तुम्ही तुमच्या आईच्या पोटी, मी आईच्या पोटी. याच मातीत आपला जन्म झालाय बुवा आणि याच मातीत आपला शेवट होणार आहे. माझा यमाचा गाजा, अहंपणा नको, अहंकार नको. सगळे संपले अहंकाराने. लीनतेने चालूया, नम्रतेने जग जिंकता येतं, प्रेमाने जग जिंकता येतं बुवा. म्हणून प्रेमाने हसूया, खेळूया, बोलूया, सुसंवाद करूया, लोकांचं मनोरंजन करूया, चांगलं भजन देऊया, चांगलं काहीतरी प्रबोधन करूया. हेच आपल्याला द्यायचं, बाकी काय द्यायचं. आणि हसत हसत करायचं हे 2-3 तास. जो माणूस कधी हसतच ना, हो हो, काय म्हणजे नेमकं कारण काय मला समजत नाही. प्रत्येक बारीत मी या सांगत असते ही व्यक्ती कधी हसतच नाही. त्याचं कारण थोडासा असणारा इगो, त्याचं कारण थोडासा असणारा गर्व, त्याचं कारण थोडासा असणारा माझ्या एवढं कोण नाही, समोरचो झिरो, ही जी वृत्ती आहे असल्यामुळे कोणावर हसू येत नाही. आम्ही बाबा कोणावर गाडी करतो, कोण पोरगो नवीन पोरगो असलं तरी स्टेटस बिटेस आमचा काय. आम्ही काय आईच्या पोटातून कोण शिकायला नाही लो, अनुभवाने माणूस शिकतो. म्हणून या लिहून द्या बुवा, काहीतरी तुम्हाला विषय पाहिजे म्हणून हा विषय देतोय.
भजन 12 मात्रा. ठीक आहे 13 मात्रा पाहिजे. चला 13 मात्रा. चला मदनी रे गारे मागारे रे सा सारे निजा धनील मनी धमगरे मनी धमग मधा मगरे गरी निधरी हरी भजनारी न काळ घालवू नको. तेरा मात्रा भजन.
धन्यवाद माऊली. या रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग झाल्याशिवाय ते भजनच होत नाही. जरी 2020चा सामना उद्या 10-10 जरी इलो प्रकार येणार नाही, समजा इलो तरी रूपाचा ध्यानाचा अभंग हा म्हणावाच लागेल, नाही तर भजन होणार नाही. रूपाच्या अभंगामध्ये प्रत्यक्ष भक्त पुंडलिकाने भगवंताला पांडुरंगाला 28 युग उभं केलं. त्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे, 28 युग पांडुरंगाला उभं करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. हे भक्त पुंडलिकाने दाखवून दिलं. आई बाबाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी असा असणारा भक्त पुंडलिक. जेव्हा गुरु आज्ञा झाली, गुरुचा प्रसाद मिळाला आणि तीच व्यक्ती मातृदेव भव पितृदेव भव, आई वडिलांची सेवा त्यांनी केली. प्रत्यक्ष पांडुरंग भेटायला आले तरी बाजूला मिळालेल्या हातात भेटलेली वीट भिरकावली आणि त्या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत. ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार पांडुरंगाने विटेखाली गाडलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. चांगल्या कार्यक्रमाला हसायचा, चांगल्या कामाला वाईट तोंड करायचा नाही, हे सुद्धा पांडुरंगाने सांगितलेलं. हसत खेळत भजन करायचा. विटेवर ज्या पांडुरंगाला उभा आहे त्याला 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया, षडविकार गाडून पांडुरंग उभा आहे. कमरेवर हात घेऊन उभा आहे. जोपर्यंत माझ्या कमरेवर हात आहे तोपर्यंत या भवसागरात तुम्हाला डुबायला देणार नाही, असं भगवंत पांडुरंग भक्तांना सांगतो. देव भावाचा भुकेला प्रत्यक्ष पांडुरंगाला काय पाहिजे? भक्ती पाहिजे. ती आपली कमी पडतो. प्रत्यक्ष आपल्यासाठी दैवत कुठलं असेल या जगतात तर ते आपले जन्मदाते आई वडील हे सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जन्मदात्या आई वडिलांची एवढी सेवा करा जिवंतपणी. मेल्यानंतर नको. माझ्या बापाशी ह्या आवडायचा, माझ्या आईत ह्या आवडायचा, नको 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 नको. जिवंतपणी त्यांच्या तोंडात घास भरवा. जिवंतपणी सेवा करा. आयुष्यात काय कमी पडणार नाही. आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता आणि आपली जन्मदात्या आई वडील यांची ज्यांनी सेवा केली त्याला आयुष्यात काय कमी पडणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला केव्हा आले हो? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला का आले? त्याचं कारण माता जिजाऊ माता. जिजाऊ माता तेवढ्या ताकदीच्या होत्या. गरोदरपणात छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना जिजाऊ मा नेहमी महाभारत रामायण कथा ऐकायच्या. दानपट्टा कसा खेळावा, खिंड कशी लढवावी, दानपट्टा कसा खेळावा हे अनेक संस्कार ती आई जिजाऊ माता आपल्या पिंडावर करत होती. म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींच्या पोटी जन्माला आले धर्मवीर संभाजी महाराज. औरंगजेबाने छळ केला, नखं काढली, जखमेवर मीठ चोळलं, जीभ कापली, तापलेल्या सळई डोळ्यामध्ये घुसवल्या, माझ्या राजाच्या डोळ्यात घुसवल्या. पण माझ्या संभाजी महाराजाने आपला धर्म बदलला नाही. म्हणून त्यांना म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. झाले भाऊ, होतील भाऊ, परीना शिवबा सम कोणी नाही. म्हणून उद्या शिवजयंती माझ्या राजाची आहे की नाही? या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो.
पेट जावा त्यामुळे रूप पाहता लोकांनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोकांनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोकांनी रूप पाहता लोकांनी रूप पाहता लोकांनी कैसा है ये झगड़ा 25 साल हो गए झगड़ा चालू है तेरे मेरे बीच कैसा है ये झगड़ा पुराना कैसा है ये झगड़ा पुराना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मन लागो रे लागो मन लागो रे लागो
धन्यवाद माऊली, तुमच्या टाळ्या हाच मोठा आशीर्वाद आमच्यासाठी. लाख लाख धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.